अनुभवाचा सार म्हणजे हे सुरुवातीचे 5 संस्कृत मधले श्लोक आहेत मंगलाचरणाचे. हे श्लोक आपण आज बघणार आहोत. हे 5 श्लोक जर खरंच समजले तर अमृतानुभव समजलेला असतो. 5 श्लोकामध्ये अमृतानुभव आहे. मी तुम्हाला कालही ती गोष्ट सांगितली की पुण्याचे काही लोक रमण महर्षींच्या आश्रमात गेले होते आणि तिथे त्यांनी माऊलीचा अमृतानुभव ग्रंथ त्यांना दाखवला. आता त्यांना तर मराठी प्राकृत वगैरे काही येत नव्हतं, परंतु त्यांना संस्कृत येत होतं आणि ते संस्कृतचे पहिले हे मंगलाचरणाचे 5 श्लोक त्यांनी वाचले आणि ते 5 श्लोक वाचल्यावर ते इतके आनंदित झाले आणि त्यांनी तो ग्रंथ अक्षरशः डोक्यावर घेऊन ते आश्रमामध्ये नाचले असा उल्लेख आहे. आणि ज्या लोकांनी तो ग्रंथ त्यांना दाखवला त्यांनी तुमच्याजवळ तर इतका मोठा माणूस आहे, इतका ज्ञानी माणूस आहे, असं या अमृतानुभव ग्रंथाची ही महती आहे. आणि या ग्रंथावर फारशा टीका झालेल्या नाहीत, फार थोड्या असतील, 5-25. जसं गीतेवरती हजारो टीका आहेत, तसं अमृतानुभवावर नाही. कारण की अमृतानुभव ग्रंथ समजायला कठीण नाही, अति कठीण आहे. बुद्धीच्या स्तरावर तो समजणं शक्य नाही, विचारांना तो समजणं शक्य नाही, केवळ वाचन श्रवणाने तो समजणं शक्य नाही. त्याच्यासाठी कोणीतरी तुम्हाला अशी व्यक्ती भेटावी लागेल की जी तुमच्या मनाचा निराश कसा करायचा ती कला तुम्हाला शिकवेल. आणि ती कला सुद्धा जर आपण पात्र असू तर आपल्याला ती जे काही सांगितलेलं आहे ते समजेल, आणि आपण अपात्र असलो तर ते आपल्याला समजत नाही. आणि म्हणून आपल्याला अमृतानुभव ग्रंथ समजत नाही, चांगदेव 65 समजत नाही. याचं कारण असं आहे की आपलं मन पात्र नाही, आणि म्हणून हे ग्रंथ फारसे प्रचलित सुद्धा नाही. अगदी वारकऱ्यांना सुद्धा अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे फारसं माहिती, फारसं काय जवळजवळ नसतंच माहिती. आणि अमृतानुभवावर प्रवचनही कोणी करताना सहसा दिसतच नाहीत. क्वचितच 1-2-4 लोक असतील तर असतील जे अमृतानुभवावर बोलतात. बाकी अमृतानुभव उपनिषद याच्यावर काही प्रवचनं केलीच जात नाहीत. आणि खरं